नागपूर जिल्हा अंतर्गत हिंगणा तालुक्यातील ग्रामपंचायत कोतेवाडा येथील सरपंच माननीय श्री देवेंद्रजी आष्टनकर साहेब यांच्याकडे आम्ही आल्यावर इथे येण्याचं मुख्य कारण म्हणजे आज आता येत्या 20 नोव्हेंबर 2024ला हिंगणा विधानसभाची निवडणूक होणार आहे आणि त्यानिमित्तानं ते याच वर्षी आपल्या पदावर म्हणजे सरपंच पदावर रुजू झालेले आहेत आणि एक सक्रिय कार्यकर्ता आहे भारतीय जनता पार्टीचे आणि RSSचे कट्टर समर्थक सुद्धा आहे. त्यांच्याकडनं जाणून घेऊ की भाजपाचा प्रचार या परिसराला कसं सुरू आहे आणि विद्यमान आमदार समीरजी मेघे साहेब यांनी कुठली योजना आणलेली आहे आणि त्यांच्या सरपंच पदाच्या अन्वये अंमलबजावणी कशी त्यांच्याकडनं झालेली आहे त्यांच्याकडनं जाणून घेऊ आपण. येऊ सर, काय नाव आपलं? सर नमस्कार, माझं नाव देवेंद्र वत्सला रंगराव आष्टनकर साहेब, आपण याच वर्षी सरपंच पदावर रुजू झाले. जी जी सर. आपल्याला सगळं म्हणजे पब्लिकने निवडून दिलेला पद आहे आपलं. नक्की नक्की जनतेने निवडून दिलेला आहे आणि विशेषत्व महिला शक्ती महिला पार्टीची खूप उभी होती. बरोबर सर, तुम्ही निवडून आले तर खूप आनंद झाला कारण यापूर्वी तुम्ही कोतेवाडा ग्रामपंचायतला जो भ्रष्टाचार उघडकीस आलेला होता ते माझ्याच वृत्तपत्राच्या माध्यमाला उघडकीस झालेला होता आणि त्यावेळेस अनेक लोकांचे धाबे धरले होते, टीका टिप्पणी झालेली होती. आता ही जी 2024ला हिंगणा विधानसभाची निवडणूक होत आहे, 28 नोव्हेंबरला त्याचा निवडणूक मतदान होणार आहे. विद्यमान आमदार समीरजी मेघे साहेब यांच्या सानिध्यात आणि तुमच्या समन्वयात कुठल्या तुम्ही विकास साधून घेतले? मला आता जवळपास 1 वर्ष होत आहे. तसं माझ्या ग्रामपंचायत स्वनिधीतून मी बरेचसे कामे करतोय, परंतु मी आवर्जून सांगू इच्छितो की समीरदादा मेघे हे अतिशय विनम्र स्वभावाचे व्यक्तिमत्व आहे आणि मी जेव्हा त्यांच्याकडे काही कामाच्या मागणीकरिता गेलो, त्यांनी काही जसं आता लोकप्रतिनिधींनी सुचवलेले कामे आहे त्यामध्ये आम्ही पायऱ्या घाट बांधकामासाठी त्यांनी 10 लाख रुपयाचा निधी उपलब्ध करून दिला. तसेच हा आमच्या एम्पिरियन सिटी समोरील जो एक स्टेट हायवे आहे राज्यमार्ग, त्या हायवे करिता 5 कोटीचा निधी हा राज्य शासनाकडून मंजूर करून त्यांनी दिलेला आहे आणि ते काम आता त्यांचं भूमिपूजनही झालंय आणि जसे निवडणुका आपल्या आचारसंहिता संपेल त्यानंतर ते कामं सुरू होतील. अशा प्रकारे बऱ्याचशा निधी या अगोदर समीरदादा मेघे यांनी ग्रामपंचायतला आणि परिसरात निधी उपलब्ध करून दिलेला आहे. सर, प्रधानमंत्री आवास योजनेचे काही फायदे झाले का इथल्या स्थानिक नागरिकांना? हो नक्कीच. प्रधानमंत्री आवास योजनेच्या बऱ्याचशा लाभार्थ्यांनी माझ्या गावात लाभ घेतलेला आहे. मी रुजू होण्याच्या अगोदर बरेचसे प्रकरण या ठिकाणी शासन होते, परंतु काही लाभार्थी ते गावाच्या बाहेर असल्यामुळे किंवा त्यांच्यासोबत योग्य समन्वय साधला नसल्यामुळे काही ते प्रलंबित होईल. पण मला जसे त्याची सूचना मिळाली NMLTच्या माध्यमातून ज्या अधिकाऱ्यांनी मला लिस्ट दिली, मी सर्वांशी संपर्क साधलेला आहे आणि ते कामात प्रगतीपथावर आहे. बरं सर, आणखी एक योजना सुरू केली महिलांकरता, लाडकी बहीण योजना. आता ते त्यांचा फायदा आपल्या गावाला म्हणजे महिलांना किती फायदा झाला आहे? नक्कीच सर, त्याचा बहुतेक आमच्या मॅक्झिमम महिलांना लाडली बहीण योजनेचा फायदा झालेला आहे आणि त्या आनंदी आहे. म्हणजे एक प्रकारे आणि योग्य आता दिवाळीचं पर्व आहे, एक भाऊ आपल्याला एक आपल्या संस्कृतीमध्ये काहीतरी रोग म्हणा एक शगुन म्हणून दिला जातो, त्या प्रकारचा जो महिलांमध्ये जेव्हा जातो त्यांचा तो आनंद व्यक्त होतो की आपल्या भावाने आपल्याला एक शगुन रूपी आशीर्वाद दिला बा आणि त्याचा नक्कीच समीरदादांना फायदा होईल. तर या गावामध्ये कोतेवाडाला किती म्हणजे मतदान आहे आपल्या? माझ्या गावात टोटल 1700 मतदान एकूण आहे माझ्या गट ग्रामपंचायत अंतर्गत. परंतु दरवर्षीचं मतदान जेव्हा बघतो प्रत्यक्षात 1000 ते 1100 मतदान होतोय. हो, मतदानाची मतदान प्रत्येक मतदाराने केली पाहिजे, त्याची जनजागृती सुद्धा नक्कीच 100% मतदान व्हावं अशी आमची सर्वांची इच्छा आहे. परंतु कसं आहे, आता मतदार याद्या अपडेट होत आहेत, शासन पुढाकार घेत आहेत. काही इथले जे लोकल लोक आहेत गाव सोडून बाहेर गाव गेले आहेत, ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये त्यांचे नाव असतात, परंतु ते मतदान मोठ्या विधानसभा किंवा लोकसभेला येत नाही. आम्ही त्यांच्यासाठी त्यांच्याशी संपर्क करतो की तुम्ही मतदान करायला पाहिजे. आणि आता इथे आमच्या कोतेवाडा ग्रामपंचायतमध्ये महालक्ष्मी नगर, एम्पिरियन सिटी बऱ्याच सिट्या होत आहेत, इथेही नवीन मतदार आपल्या याच्यामध्ये नोंदणी करतात.
सर, आता आपण बघताय की महागाई एकदम म्हणजे खूप जास्त वाढलेली आहे आणि शेतकऱ्यांचे प्रश्न सुद्धा आहे. शेतकऱ्यांना कर्ज माफ केलं शासनाने, वीज बिल पण माफ केले, पण तरी सुद्धा शेतकरी हवालेला आहे. तर महायुती सरकार महाराष्ट्रामध्ये आहे, तर या आटोक्यात आणण्याकरता एक जाहीरनामा सुद्धा प्रकाशित केलेला आहे. पण तरी शेतकऱ्यांची मी भेटी घेतल्या तरी ते खुश नाही. त्याचं कारण तुम्हाला काय वाटते? मला असं वाटतंय, बघा, सरकार कोणतंही असो, म्हणजे महाआघाडीचं असो की महायुतीचं असो, जेव्हा निवडणुका येतात तर असे विषय चर्चेला जाणून आणले जातात. माझ्या मते जे महायुती सरकारने केलेलं आहे, नक्कीच भगवान श्रीकृष्ण किंवा एखादी प्रभू श्रीरामाने जरी शासन केलं तरी पूर्णपणे समाधानी करू शकत नाही. म्हणजे हे माझं व्यक्तिगत मत आहे. म्हणून माझं मत आहे का एक दोन विषयामध्ये कुठेतरी त्याच्यामध्ये काही योजना प्रकर्षाने राबवल्या जात नसेल किंवा त्याच्यामध्ये कुठेतरी सरकार कमी पडते, याचा अर्थ असा नाही की सरकारने कामच नाही केलं आहे. माझ्या मताने सरकार जर 80% यशस्वीरित्या इतर योजना करून देत आहेत. आता शेतकऱ्याचा विषय तुम्हीच घेतला. काही ठिकाणी कसं आहे, शेतकऱ्याचे प्रश्न आहेत त्यांच्या म्हणजे काही गोष्टी, परंतु त्याच्यावर आपण बघतो या सरकारने, महायुती सरकारने जे पावले उचलली, सन्मान निधी, याच्या अगोदर कुठे सन्मान निधी मिळत होता, शेतकऱ्यांना जो लाभ भेटायचा, जसं पीक विम्याच्या योजना असो किंवा इतर जे कर्जमाफी झाली ती महायुतीच्या काळामध्ये प्रकर्षाने अंमलात आणली. म्हणून असं म्हणणं योग्य होणार नाही की शेतकऱ्यांसाठी काहीच करत नाही. आता मी बी एक शेतकरी पुत्र आहे, माझी शेती आहे. हो, नक्कीच महागाईचा जर तुम्ही विषय घेतला तर नक्कीच, परंतु त्याची तुलना आपल्याला करावी लागेल. म्हणजे जेव्हा युतीचं शासन होतं किंवा महाआघाडीचं शासन होतं, त्याचा ग्राफ किती टक्क्याने वाढला. आज जर आपण तुम्हाला विकास देतो, एकीकडे तुम्ही आपण सांगता की रोड, रस्ते, सर्व नाल्या, हा विकासाचा पूर्व झंझावात या पूर्ण महाराष्ट्र शासनामध्ये सरकार करत आहे. परंतु ते करत असताना काही गोष्टी कमी असू शकतात. कारण मी म्हणतो की कोणीही माणूस 100% परिपूर्ण असते नाही, 100% त्याच्याने काम होईल. काही गोष्टी आम्ही एक कार्यकर्ता म्हणून आमच्या शासनाच्या काही निदर्शनात आणून देतो की या गोष्टी व्हायला पाहिजे. पण ज्या गोष्टी सरकार शेतकऱ्यांसाठी आणि जे म्हणता महागाई, या गोष्टीवर आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करतात. मला तरी वाटतं की हीच अशी सरकार आहे, या सरकारकडून आम्हाला अपेक्षा आहे की हे सर्व गोष्टी कंट्रोलमध्ये आणू शकते. सर, काही बेरोजगारचा प्रश्न आहे, त्याबद्दल आपण काय म्हणतात? मला तरी वाटतं बेरोजगारी हे एक मानसिक विषय बनवण्यात आलेला आहे आजच्या काळात. एक आता समजा मी एक गावाचा सरपंच आहे, माझी शेती आहे, मी आपलं शेती काम करून घेतो आणि मी स्वतः आता एक गावचा सरपंच आहे. मला तरी वाटते आता मला एखादी मजूर जरी पाहायला भेटलं ना तर मला मजूर मिळत नाही. मला माझ्या गावावरून माझी शेती दुसऱ्या गावाला आहे, तिथं मजूर नेण्याची अडचण येते, मजुरी मिळत नाही. आपण असं कसं म्हणू शकतो बेरोजगारी? फक्त हे मार्केटिंग केलेला विषय आहे असं मला वाटते. कारण आज जर या भागात मजूर मिळण्याची संख्या कमी झाली आहे, इथं आता आमच्या भागात खूप बाहेरचे मजूर आणल्याशिवाय इथली जे म्हणजे मला तरी वाटतं महाराष्ट्रीयन जे आमचं मजूर वर्ग आहे हा कुठेतरी एक प्रकारे आळसपणा दाखवतो की काय. बाहेरून इथे मजूर येतात, जसं आता घराच्या बांधकामासाठी एमपीतून लोक येतात, फर्निचरच्या कामासाठी युपी बिहारकडले लोक येतात, यांचं सर्व योग्य होते. पण इथला आपला व्यक्ती हा बेरोजगारी विषय कितीतरी स्टार्टअप सुरू झालेले आहे, आळस बनलेला आहे. मला एकंदरीत म्हणायचं आहे की काम आहे, परंतु त्यांना अपेक्षा आहे की सरकारी नोकऱ्या किंवा ते तर शक्य नाही. आपली लोकसंख्या दिवसेंदिवस खूप वाढत चालली आहे आणि त्या लोकसंख्येच्या मानाने आता आज जर आपण विचार केला तर आजूबाजूच्या देश पातळीवर जर विचार केला, आजूबाजूच्या देशाची स्थिती बघा, बांगलादेशची स्थिती बघा, पाकिस्तानची स्थिती बघा, त्या तुलनेने आपला भारत देश हे मजबूत सरकार असल्यामुळे भक्कमपणे उभा आहे. कोरोना काळाचं उदाहरण घ्या, कितीतरी देश विस्कळीत गेले, त्यांची अर्थव्यवस्था विस्कळीत झाली आणि त्या काळात आपल्या भारताची अर्थव्यवस्था बघा, आपल्या भारताचा कारभार बघा, कुठेतरी आपल्या देशाचं नेतृत्व म्हणा की सरकार हे पाऊले चांगल्या पद्धतीने उचलत आहे. फरक एवढा आहे की आता राजकीय माणसाला कुठेतरी मुद्दे आणायचे आहे, कुठेतरी विकासाला काहीतरी गालबोट लावायचं आहे. परंतु मला तरी वाटते व्यक्तिगत, मी एक बीजेपीचा समर्थन किंवा राष्ट्रीय संघाचा कार्यकर्ता म्हणून मी बोलत नाही, तर मी या गावचा एक लोकप्रतिनिधी म्हणून मला जो अनुभव आहे, ज्या गोष्टी आपल्याला जे प्रयत्न हे सरकार करते
याच्या अगोदर तसे प्रयत्न झालेले नाही असं मला व्यक्तिगत वाटतं. बरं सर, आता समीर मेघे साहेब आमदार असताना आपल्या गावाला 10 वर्षात तुमच्या माहितीबरोबर किती भेटी झाल्या? नक्की मला वाटते प्रत्येक कार्यक्रम असो, साधा आमच्या घरात महाप्रसादाचा कार्यक्रम जरी असला तरी समीरदादा मेघे यांना एक मेसेज गेला, फोन गेला तरी त्या वेळात वेळ काढून येतात. आणि नेहमी, आणि इथं असं नाही की मला कोणाला चिठ्ठी द्यावं लागत नाही. समीरदादा मेसेज केला, एखाद्याचं काम करलं तरी समीरदादा त्यांच्या ऑफिसमध्ये नेहमी उपलब्ध असतात. आणि कोरोना काळात तर मी व्यक्तिशः सांगतो की समीरदादा मेघे, मी तर साधा ग्रामपंचायत सदस्यही नव्हतो. मागील निवडणुकीत मी 2-4 मतांनी पराभूत झालो होतो, तरी समीरदादा मेघे यांनी मला कुठेही एक वेगळी वागणूक दिलेली नाही. कोरोना काळात माझे सहकारी म्हणा, मी मेसेज केला तरी त्यांनी आपल्या हॉस्पिटलमध्ये ते भरती करून घेतले. म्हणजे मला तरी वाटतं एक सामान्य कार्यकर्ता म्हणून मला त्यांची वागणूक अतिशय चांगली भेटली. आणि त्याच कारणामुळे मला असं वाटतं की समीरदादा मेघे हे प्रचंड मताने निवडून येतील. आता किती लीडिंग येतील आपल्या? मला तर मी कार्यकर्ता म्हणतो, मला अपेक्षा आहे की त्यांनी लाखोच्या मताधिक्याने निवडून यावं. पण मला एक मिनिमम जी लीड मागच्या वेळेस झाली होती जवळपास 47,000 50,000, त्याच्यापेक्षा प्लस राहायला पाहिजे असं माझं व्यक्तिगत मत आहे. प्रचार जोमाला चालू आहे? हा, प्रचार नक्की जोमानं चालू आहे. शेवटचा प्रश्न, मतदारांना तुम्ही काय आव्हान देता? मतदारांना एक आव्हान देतो की मतदाराच्या दिवशी कुठेही आराम करू नका. 100% मतदान कसं होईल यासाठी आपल्याला सर्वांना प्रयत्न करायचे. आणि एक विशेषत्वे काही लोकांकडून असं सांगितलं जाते की समीरदादा मेघे हे चांगलं व्यक्तिमत्व आहे, परंतु त्यांचं गाव पातळीवर काही कार्यकर्ते विस्कटलेले आहे किंवा मतभेद निर्माण झाले. मी त्या सर्वांना तुमच्या या लिंगना वार्ताच्या चॅनलच्या माध्यमातून मी त्यांना सर्वांना सांगितलो, जरी गावात काही लोकांचे आपसी मतभेद असतील पण समीरदादासाठी सर्व लोक एकवटलेले आहे, आपापल्या परी सर्व प्रयत्न करतायत. त्याचा रिझल्ट जो आहे तुम्हाला येत्या 23 तारखेला त्याचा निकालातून तुम्हाला समजेल. म्हणून मला तरी व्यक्तिगत वाटतं की समीर बाबू हे समीरदादा मेघे खूप मताने निवडून येते. धन्यवाद सर. हे होते आपल्यासोबत विद्यमान सरपंच ग्रामपंचायत कोतेवाडा देवेंद्रजी अष्टनकर साहेब. यांनी आपली प्रतिक्रिया देताना जे भारतीय जनता पार्टीच्या माध्यमानं विद्यमान आमदार समीरजी मेघे मागील 10 वर्षापासून पदावर आहेत आणि ते आमदार असताना त्यांनी झालेल्या त्यांच्या मार्फत विकास कामं आणि त्यांचं वेगवेगळी भेटी आणि काही विकास प्रगतीपथावर आहेत आणि काही विकास म्हणजे झालेले आहेत. आणि शासनाची जी काही योजना इथे आलेली आहे त्याला प्रामुख्यानं अंमलबजावणी करण्याकरता वर्तमान सरपंच यांनी पुढाकार घेतलेला असून आणि प्रचाराचा चांगला धोरणा त्यांनी सांभाळला असून आणि चांगला प्रतिसाद भारतीय जनता पार्टीचे उमेदवार श्री समीरजी मेघे यांना मिळाले आणि त्यांनी कबुली दिली की समीरजी मेघे बहुमताने निवडून येतील. मागच्या वेळी जी लिडिंग घेतली होती त्यापेक्षा जास्त मताने जे निवडून येतील असं त्यांना आपल्या प्रतिक्रियेत सांगितलेले आहे. धन्यवाद. हिंगणा न्यूज चॅनल सतत बघत राहा आणि जास्तीत जास्त लाईक करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. थँक्यू.